ठीक आहे ना, त्याच्याच पोराचं घेतो ना, आता बापाचं घेतो. काय बाप ताटात काय वाटीत काय. मी चुकून राहुल म्हणलं. राजीव गांधींच्यावर, स्वर्गीय राजीव गांधींच्यावर बोफरचा आरोप झाला. कसा चुकला, अजित कसा चुकला, त्यांना दुसरं काय कळतंय. ब्रेकिंग न्यूज. राजीवच्या ऐवजी राहुलचं नाव घेतलं. अनेक पंतप्रधान होऊन गेले. मला वाईकरांनो, महाबळेश्वरकरांनो, खंडाळाकरांनो एक सांगा रे, राहुल गांधींवर बोफरचा आरोप झाला. डॉक्टर मनमोहन सिंगांच्यावर देखील मी चुकून राहुल म्हणलं. राजीव गांधींच्यावर, स्वर्गीय राजीव गांधींच्यावर बोफरचा आरोप झाला. करेक्शन केल्याबद्दल धन्यवाद. नाही तर तेवढंच दाखवत बसले असते, अजित कसा चुकला. त्यांना दुसरं काय कळतंय. ब्रेकिंग न्यूज. राजीवच्या ऐवजी राहुलचं नाव घेतलं. ठीक आहे ना, त्याच्याच पोराचं घेतो ना, आता बापाचं घेतो. काय बाप ताटात काय वाटीत काय. परंतु स्वर्गीय राजीव गांधी मित्रांनो, त्यामध्ये मी आपल्याला सांगतो त्यांच्यावर पण बोफरचा आरोप झाला. मी त्यांनी मला तिकीट दिलं होतं 91 साली बारामती लोकसभा मतदारसंघाचं. नंतर एक दुःखद घटना घडली आणि राजूजी आपल्यातनं निघून गेले. पण त्याच्या आधी मिस्टर क्लीन अशा प्रकारची त्यांची इमेज होती. तरी देखील बोफरचा आरोप, त्याच्यातनं त्यांना सत्ता सोडावी लागली. डॉक्टर मनमोहन सिंगांना 2G ते तरी एवढं फेमस झालं की विचारतात सोय नाही. हां, कोळसा नाही, ते आता 2G झाल्यावर कोळसा कारण कोळसा काळा असतो ना, जरा नंतर कोळसा. त्याच्यामध्ये कोळसा घोटाळा, ज्या माईन्स आहेत खाणीच्या बद्दल त्यांना ॲफिडेव्हिट द्यावं लागलं, त्यांचं म्हणणं मांडावं लागलं. मित्रांनो, एक गोष्ट मान्य केली पाहिजे, माझी विचारधारा वेगळी आहे. मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. पण कधी कधी 2 पावलं पुढं मागे सरकावं लागतं. आम्ही 19ला नेत्यांनी सांगितलं, साहेबांनी सांगितलं नाही आता उद्धव ठाकरेंच्या बरोबर जायचं. आम्ही गुमानो राजीनामा दिला, उद्धव ठाकरेंच्या बरोबर गेलं. मला सांगितलं त्यांच्या अजिबात तक्रार येता का म्हणे. 2.5 वर्ष असं काम केलं. मकरंद आबाला विचारा, एक तक्रार जाऊन दिली नाही. उलट ते म्हणले, राव तू लयच चांगला आहे. म्हटलं तुम्हाला नंतर कळलं हो, मी लयच चांगला आहे. आधी कळलं असतं तर आपण दोघं कवाच कुठे गेलो असतो. पण हरकत नाही, तो विषय इथला नाही आहे. माझं तुम्हाला हे सांगणं आहे की त्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या तशा आम्ही केल्या. परंतु 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यावर एक एवढा देखील शिंतोडा उडवल्याचं कोणाचं उदाहरण दाखवता येणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.